नमस्कार, मी स्वाती धुमाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या SD किचनमध्ये. आज आपण क्रिसमस स्पेशल डोनेटची रेसिपी बघणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे डोनेट करताना अंडं जातं, पण आपण विदाऊट अंड्याचे आज डोनेट बघणार आहोत. बनवायला एकदम सोपे आहेत. अंडं न वापरता सुद्धा आपण हे डोनेट एकदम मऊ असे जाळीदार तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपले असे डोनेट होणार आहेत. आज अंड्याचा वापर न करता आपण आज डोनेट बनवणार आहोत आणि वेगवेगळे टॉपिंग वरून अशा पद्धतीने डोनेट आज आपण बघणार आहोत. तर त्या अगोदर आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबत जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. मैदा लागणार आहे आपल्याला 240 ग्रॅम. त्यानंतर मिल्क पावडर लागणार आहे 20 ग्रॅम. कोमट पाणी लागणार आहे 150 ml घ्यायचं आहे ते. त्यानंतर साखर जी आहे ती 40 ग्रॅम एवढी लागणार आहे, किंवा 3 टेबलस्पून एवढी तुम्ही घेतली तरी चालते. ईस्ट लागणार आहे ते 2 टीस्पून लागणार आहे. बटर लागणार आहे 2 टेबलस्पून आणि व्हॅनिला एसेन्स 1 टीस्पून एवढं घ्यायचं आहे आणि चिमूटभर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. ते एवढं साहित्य आपल्याला हे डोनेट बनवायला लागणार आहे. तर पहिल्यांदा आपण काय करायचं, आपल्याला ईस्ट ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आणि ईस्ट टाकून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये. ईस्टचं प्रमाण आपलं 2 टीस्पून एवढं घेतलेलं आहे आणि हे झाकून ठेवायचं. ह्याला पूर्ण ॲक्टिवेट होण्यासाठी थोडा वेळ लागतो. साधारण मला एक अर्धा तास लागला हे ॲक्टिवेट होण्यासाठी. थंडीच्या दिवसात थोडा वेळ लागतो, गरमी असेल तर मग हे लवकर ॲक्टिव्ह होतं. मग त्याच्यासाठी थोडंसं उबदाट ठिकाणी हे झाकून ठेवायचं भांडं, म्हणजे लवकर ॲक्टिव्ह व्हायला मदत होते. असं फेसाळलं दिसलं की समजायचं आपलं ईस्ट ॲक्टिव्ह छान झालेलं आहे. पूर्ण व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता आपण डोनेटचं पीठ मळून घेऊया. मैदा घ्यायचा. मैद्याचं प्रमाण घेतलेलं आहे 240 ग्रॅम एवढं. सगळं प्रमाण तुम्ही व्यवस्थित मोजून घेतला तर आपले डोनेट खूप छान होतील. त्यामुळे शक्यतो प्रमाण सगळं व्यवस्थित मोजून घ्या. थोडंसं मीठ टाकले. मिल्क पावडर टाकून घ्यायची. मिल्क पावडरचं प्रमाण आहे ते 20 ग्रॅम एवढं घेतलेलं आहे आणि हे सगळं चाळून घ्यायचं. अशा पद्धतीने सगळं चाळून झालं की मग आपलं जे ईस्ट ॲक्टिवेट करायला ठेवलेलं होतं ते पाणी घ्यायचं, सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आधी. त्याच्यात इसेन्स टाकून घ्यायचं आधी. त्यानंतर बटर घ्यायचं, थोडंसं वितळून घ्यायचं. बटरचं प्रमाण आपण किती घेतलं आहे, 2 टेबलस्पून एवढं घेतलं आहे. व्हॅनिला एसेन्स 1 टीस्पून एवढं घातलं आहे. 2 टेबलस्पून बटर टाकायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं. हे तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये मळलं तरी छान मळलं जातं. हे सगळं आता मिश्रण जे केलेलं होतं ते सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं. साखर पूर्ण वितळून द्यायची आणि मग थोडं थोडं करून हे मळून घ्यायचं.
एकदम सगळं नाही पाणी घालायचं, थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. दहा ते 15 मिनिटं चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं. जेवढं तुम्ही चांगलं मळाल तेवढं आपलं डोनेट मऊ आणि जाळीदार होणार आहे. त्यामुळे पीठ मळताना कंटाळा नाही करायचा. 10 ते 15 मिनिटं चांगलं यायला असं व्यवस्थित मळून घ्यायचं. थोडंसं हाताला चिकटतं, पण नंतर चांगलं मळत आलं की मग ते व्यवस्थित सुट्टं व्हायला लागतं. अशा प्रकारे त्याचा गोळा करून घ्यायचा. आता हे पीठ आहे ना आपल्याला परत एकदा झाकून ठेवायचं आहे आणि ते पण उबदार ठिकाणी असं ठेवायचं, जेणेकरून हे पीठ लवकर वर फुगून येईल थोडंसं. म्हणून ह्याला झाकून ठेवायचं. अशा पद्धतीने एक साधारण अर्धा ते 1 तास लागेल आपल्याला पीठ असं फुगून यायला वर. परत एकदा त्यातली सगळी हवा अशी काढून घ्यायची आणि ह्याचा गोळा व्यवस्थित पुन्हा एकदा करून घ्यायचा. आता ह्याची आपल्याला चपातीसारखी अशी पोळी लाटून घ्यायची. पण चपाती एवढी पातळ नाही लाटायची, थोडीशी जाडच ठेवायची. थोडा मैदा टाकून घ्यायचा खाली, लाटताना चिटकू नये म्हणून. आणि अशी जाडसर आपल्याला ह्याची चपातीसारखी पोळी करून लाटून घ्यायची. अशा पद्धतीने अशी जाडसर एवढी ठेवायची, जास्त पातळ नाही करायची, जाडच ठेवायची. आणि वाटी घ्यायची एक अशी आणि वाटीनं अशा पद्धतीनं डोनेट पाडून घ्यायचं. तुमच्याकडे कुकी कटर असेल तर तुम्ही कुकी कटर सुद्धा वापरू शकता. मी तर वाटी घेतली आहे, अशी मीडियम साईजचीच वाटी घेतली. आणि आत पण त्याला आपल्याला एक होल करायचं आहे, याचं आधी करून घ्यायचं. आणि आतील असं होल करायला तुम्ही तुमच्याकडे जर नोझल असेल तर ते वापरू शकता. मी तर नोझलनं असं मी होल करणार आहे, किंवा मग नसेल तर आपलं पेनाचं टोपणानं सुद्धा होल पडतं. अशा पद्धतीने हे सगळं होल पाडून घ्यायचं. नोझलमधलं पीठ काढायचं, आत अडकतं ते. आणि सगळे हे बाकी साईडचं पीठ काढायचं. हे अशा पद्धतीने आपले हे डोनेट तयार होतात. जाडी तुम्ही बघू शकता, एवढं जाड ठेवायचं. जास्त पातळ केलं तर मग ते फुगत नाही. थोडंसं जाडसर ठेवलं की मग छान त्याला आतून जाळी सुटते. मग हे राहिलेलं बाकीचं पण पीठ सगळं परत गोळा करायचं आणि परत लाटून त्याचे अशा पद्धतीने डोनेट पाडून घ्यायचे. आता हे पूर्ण डोनेट असे सगळे मी पाडून घेतलेले आहे. आता ह्याला वरून थोडंसं कापड झाकून ठेवायचं, एक 10 ते 15 मिनटं ठेवायचं. पुन्हा हे थोडंसं फुगून वर येतात डोनेट, त्यामुळे एक 10 ते 15 मिनटं ह्याला झाकून ठेवायचं. आपलं तेल तापेपर्यंत जरा झाकून ठेवायचं. हे बघा असं थोडंसं हे फुगलं जातं हळूहळू. साईज बघा कशी वाढते थोडीशी अशी. मग तेल तापवून घ्यायचं चांगलं कढईमध्ये. नंतर मग गॅस थोडा बारीक करून मंद आचेवर आपले हे डोनेट तळून घ्यायचे चांगले. डोनेट तेलामध्ये टाकताना थोडासा गॅस फुल ठेवायचा आणि नंतर मग गॅस बारीक करून मंद आचेवर भाजून घ्यायचे चांगले. वरून असं तेल टाकायचं त्याच्यावर आणि खालून थोडंसं सेट झालंय की मग हळूच मग असं पलटी करून दुसऱ्या बाजूने त्याला भाजून घ्यायचं.
अशा पद्धतीने मंद आचेवरच व्यवस्थित असं चांगलं आतून भाजून घ्यायचं. व्यवस्थित असं हळूच पलटी तेलात करायचं. तेल उडतं नाहीतर बाहेर. एकदम असं टाकलं की सगळं असं सारखं वर खाली हलवून म्हणजे सगळे इकडनं व्यवस्थित तळले जातात. कलर बघा किती छान आलाय. गडबड करायची नाही तळताना. गॅस मंद ठेवायचा. त्यामुळे व्यवस्थित आतून छानपैकी भाजले जातात. असा कलर येऊन द्यायचा. जास्त करपू नाही द्यायचे. किती छान कलर आलाय बघा. आता हे काढून घेते मी आणि बाकीचे पण सगळं अशा पद्धतीने मी हे तळून घेतलेले आहे. जास्त असं काळपट नाही करायचे. असे ब्राऊन कलरमध्ये काढून घ्यायचं. बघू शकता किती छान फुगलेत ते. तुम्हाला मी ह्यातलं एक तोडून दाखवते बघा. आतनं त्याला जाळी कशी फुटली ती. बघा किती छान आतून असं मऊ आणि जाळीदार झालेत आपले डोनट. बघू शकता तुम्ही. अंड्याचा वापर न करता आपण हे डोनट बनवलेले आहेत. खूप छान असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत. आता ह्याला आपल्याला चॉकलेटचं वरून कव्हर करायचं आहे. आता हे पूर्ण थंड होऊन द्यायचं. डार्क कंपाऊंड घ्यायचं. एका बाटलीमध्ये एकदम उकळलेलं पाणी टाकून द्यायचं. आपल्याला चॉकलेट मेल्ट करायचे. मी ह्या पद्धतीने मेल्ट करते. एकदम उकळलेलं पाणी घेते टाकली आणि कंपाऊंड जे आहे त्याचे बारीक तुकडे करून एका दुसऱ्या बाउलमध्ये ठेवून तो बाउल त्या गरम पाण्यामध्ये असा ठेवायचा. चॉकलेट हळूहळू वितळायला सुरुवात होते. थोडा वेळ लागतो. तर ताटलीतलं पाणी एकदम गरम करायचं. बघा हळूहळू आता हे चॉकलेट कसं वितळायला लागले. आपली डोनेट गार होईपर्यंत चॉकलेट असं वितळून घ्यायचं. तुम्हाला दुसरी पण एक पद्धत सांगते. गॅसवर एक भांडं ठेवायचं. त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि त्या भांड्यावर मग असं बाऊल घेऊन तो बाऊल जसा भांड्यावर बसेल अशा पद्धतीचा बाऊल त्या भांड्यावर ठेवायचा आणि असं वितळून घ्यायचं. गॅस बारीक ठेवून त्या पण पद्धतीनं वितळलं जातं चॉकलेट. किंवा जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर त्याच्यात सुद्धा तुम्ही 30 सेकंद ठेवून चॉकलेट मेल्ट करू शकता. पहिल्यांदा 30 सेकंदच लावायचं. नंतर बाहेर काढायचं. परत हलवायचं आणि नंतर परत 3 सेकंदासाठी मायक्रोवेव्ह करून घ्यायचं. हे बघा ह्या अशा पद्धतीने आपलं चॉकलेट छानपैकी मेल्ट झालेलं आहे. एकदा चांगलं फेटून घ्यायचं. सगळ्या गुठळ्या वगैरे सगळ्या त्याच्यातल्या काढायच्या. चांगलं फेटून घ्यायचं. त्यामुळे शाईन सुद्धा छान येते चॉकलेटला. एक ट्रे घेतलाय. त्याच्यावर मी बटर पेपर टाकून घेते. त्याच्यावर आपल्याला चॉकलेटमधून डीप केलेले डोनेट ह्याच्यावर ठेवायचे म्हणजे खाली ते चिकटणार नाही म्हणून बटर पेपर वापरायचा. तर डोनेट डीप करायच्या आधी थोडंसं हे चांगलं असं फेटून घ्यायचं. डोनेट घ्यायचं आणि असं चॉकलेटमध्ये बुडवायचं. अगदार असं काढून घ्यायचं. थोडंसं एक्स्ट्रा असं खाली झाडायचं.
ते बटर पेपर लावलेल्या ट्रेमध्ये ठेवून द्यायचं. अशा पद्धतीने इतर सुद्धा सगळे लावून मी घेते. हळूच असं चॉकलेटमध्ये बुडवायचं. थोडंसं असं एक्स्ट्राचं खाली असं चॉकलेट नितळून द्यायचं. आणि ट्रेमध्ये असं ठेवायचं. अशा पद्धतीने सगळे डोनट्स आपण चॉकलेटमध्ये कव्हर केले. आता त्याच्याबरोबर आपल्याला डिझाईन करायसाठी मी इथं व्हाईट कंपाऊंड घेतलेलं आहे. जसं डार्क कंपाऊंड असतं तसंच व्हाईट कलरचं सुद्धा कंपाऊंड असतं. मग ते सुद्धा त्याच पद्धतीनं हे मी मेल्ट करून घेतले. आता मी हे एका पायपिंग बॅगमध्ये भरणार आहे. एक ग्लास घेते, त्याच्यामध्ये मी पायपिंग बॅग टाकते. आपल्याला वरून त्याला डेकोरेशन करायसाठी मी व्हाईट कंपाऊंड वितळून घेतले. आता त्याला काय करायचं, भरून झालं की मग पाईपला होल पाडून घ्यायचं आपल्याला छोटंसं अगदी. आणि असं डोनेटवर आपण फिरवून घ्यायचं. व्हाईट चॉकलेटमुळे खूप सुंदर दिसतं. तुम्हाला तुमच्या आयडियानुसार तुम्ही डोनेट असं डेकोरेट करू शकता. थोडंसं ह्याच्यावर मी केकच्या मटेरियलच्या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक मिळतात, ते सुद्धा टाकून तुम्ही डेकोरेट करू शकता. इथे मी जरा थोडे वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिंग्स वरचे टाकून डोनेट डेकोरेट करते. हे सगळे इडिबल आहे. इथे व्हाईट चॉकलेटमध्ये सुद्धा एक बुडवून मी डोनेट तयार केलेला आहे. अशा पद्धतीने आपले हे एगलेस डोनेटची रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचे डोनेट कसे झालेत हेही मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन दाबायचा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.